तर जसं की मी तुम्हाला सांगितलं, मी तुम्हाला आजच्या लॉंग व्हिडिओमध्ये दाखवणार आहे माझ्या बेबी शॉवरला मला काय गिफ्ट मिळालं, आणखी थोडंसं घरातलं रुटीन. तर सगळ्यात आधी तुम्ही बघू शकता किती सारा घरी पसारा झालेला आहे. आणखी कार्यक्रम म्हटलं ना तर घरात पसाराच असतो. भले माझ्या घरी कार्यक्रम नव्हता, पण खूप सारा पसारा झालेला होता. म्हणून म्हटलं चला आज सगळं व्यवस्थित वगैरे ठेवून द्यावं, आणखी तुमचं शेअर पण करावं मला काय मिळालं आणि काय नाही. तर भरपूर जण म्हणणार की काय गरज आहे हे शेअर करायची काय नाही, पण असं मला वाटतंय चांगलं म्हणून मी शेअर करते. आणि भरपूर जणांनी मला कमेंट पण केलं शेअर करशील म्हणून. हा एक पीस घेतला, 1 2 3 4 5 6 7 8 एक शॉर्ट पीस घेतलेला आहे. 10 11 हा पीस छान वाटला मला, याचा ब्लाऊज शिवणार मला खूप छान वाटला पीस. आणखी ह्या 3 साड्या भेटल्या आहेत. हे एक साडी मिळाली जी माझ्या मामीच्या भावाने दिली आहे. ही माझ्या बहिणीने माझ्या चुलत बहिणीने साडी दिली आहे, जी मला ही साडी आवडली. आणखी ही साडी समीच्या मम्मीने दिली आहे, व्हिडिओ बघितली होती आणि छोटी नाही एवढा मला भेटला आहे. एक ओटी होती, आता हे ओटी चांगली ठेवावी लागते म्हणते. आणि एक शर्ट पीस मिळाला आहे. त्याचसोबत पैसे किती मिळाले ठेवू आपण. काही मला असं उपहारात पैसे पण मिळाले आहेत, तुम्ही बघू शकता. हे पूर्ण 450 रुपये आहेत. त्यानंतर मेकअपचं सामान, त्या दिवशी मेकअप तर झाला पण हे एवढं ना सामान खूप जास्त अचार झालं होतं. मला ठेवून द्यावं म्हटलं चांगल्याने. थोडासा मेकअप राहते पण पसारेला राहते. हे बोलवलं पण ते घातलं नाही, काही कामी पडलं पण नाही मला. असं ठीक आहे, नेक्स्ट टाइम कधी कामी पडणार. बारीक बारीक रुपीना खूप झाले आहेत. कानातले वगैरे. काल तर दिवसभर मी झोपून राहिली कारण की कार्यक्रमाला खूप थकलेली होती, खूप जास्त थकलेली होती. असं गुंता होते, आपण व्यवस्थित ठेवलेलं नाही ना तसं गुंता होऊन जातात पूर्ण. पुन्हा मला भरपूर जणांनी कमेंट केल्या ताई ज्वेलरी कितीला पडली, तर मला ती ज्वेलरी पडली 2200ला. सोबतच मला डेकोरेशनसाठी मला डेकोरेशन पण 26 रुपये पडले. तसं तुमच्या एरियानुसार तुम्ही बघू शकता किती काय मिळणार. आणि घेऊ मला माझ्या कालच्या व्हिडिओला भरपूर जणांनी प्रेम दिलं आणि भरपूर जणांनी म्हटलं की ताई तू तुझी नजर काढली का. हो, मी माझी नजर काढली होती. माझ्या मावशीनेच माझी नजर काढून वगैरे दिली होती. आणखी त्यासोबत तुम्ही असे छान छान कमेंट केल्या त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणखी तुम्ही असंच माझ्या व्हिडिओला सपोर्ट करत राहा, प्रेम करत राहा. मला खूप छान वाटते जेव्हा तुमचे कमेंट्स येतात ना आणि मला रिप्लाय द्यायला खरंच. आणि हो, डीमार्टचं सामान पण भरायचं होतं. आता डीमार्टचं सामानाला पूर्ण मला आजच्या तर 1 हफ्ता झालाच होता. मी अजूनपर्यंत सामान त्या पिशवीमध्येच ठेवलेलं होतं, कारण की भरपूर जास्त कामं होते. एकटीच्या मागे कामे असल्यामुळे ना टाइम काही मिळाला नाही. बेबी शॉवरचा कार्यक्रमाचं काम होतं. आणखी जास्त काही मी सामान आणलेलं नव्हतं. ते बेबी शॉवरचं सामान आणायचं होतं म्हणून मी सोबतच काही लागणारं सामान पण घेऊन आली. ते वगैरे ठेवून दिलं.
जास्त दिवस पिशवीमध्ये ठेवलं असतं ना त्याला सोंडे लागून गेले असते. आणि आजकाल असं होऊन राहिलं ना, प्रेग्नन्सीमुळे खूप जास्त आळस येतो कोणत्या कोणत्या कामाचा. आणि किंवा कधी कधी तर काम करायची इच्छा होते तर कधी कधी होतच नाही. आणि खूप जास्त लवकर थकून जातो मी. काम थोडंशीच करतो पण खूप थकून जातो. आणि एकटीच्या मागे एवढं असल्यामुळे ना खूप जास्त होतात. ते करू लागतात मला काम तसे, पण त्यांना पण सकाळीच जावं लागतं. एकदम संध्याकाळी येतात ते. विचार येते की त्यांना सांगू की नाही असं. त्यानंतर मग त्यांचा विचार मी करते आणि माझा विचार ते करते. तरी पण ते घरी आल्यावर मला खूप जास्त काही कामे करू लागतात. नंतर मला एक विचार येते, डीमार्ट मधल्या सामानामध्ये ना आपल्या दुकानातल्या सामानात किती पैशांचा फरक पडत असेल ना, हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. असं त्यानंतर सामान वगैरे ठेवून दिलं. बेबी शॉवरचे माळ राहिला तर याचं करू काय मी सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका की मी पुढला व्हिडिओ कशावर बनवू. बाय.